महाराष्ट्र विधानसभा चुनाव परिणाम आए 8 महीने से ज्यादा का समय हो गया है, लेकिन अभी तक विपक्षी चुनाव परिणाम को स्वीकार करने को तैयार नहीं है। राहुल गांधी के लेख के बाद कांग्रेस एक बार फिर मुद्दे को लेकर आक्रामक है। वहीं सत्ता में बैठी महायुति उसे उसी लहजे में जवाब दे रही है। इसी बीच महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने अतिरिक्त चुनाव आयुक्त किरण कुलकर्णी को वोटों की हेरफेर करने के मामले में मास्टरमाइंड बताया है। मोदी सरकारने 11 वर्षाचा त्यांना जो मॅन्डेट मिळाला होता त्या अनुषंगानं त्यांचा लेखाजोखा हा देशापुढे जगापुढे हा मांडला पाहिजे। वास्तविक पाहता बोलायचा बात आणि बोलायचीच कडी ही भाजपची आणि नरेंद्र मोदी यांची एकंदरीत असणारी शैली आहे। त्यामुळे त्या शैलीचा वापर न करता जे तांत्रिक दृष्टिकोनातून जे मान्यता प्राप्त जे मापदंड आहेत, ज्यांना लोकमान्यता आहे, ज्यांना विज्ञानाची मान्यता आहे आणि जे पॅरामीटर्स हे युनिसेफ सारख्या, वर्ल्ड बँक सारख्या किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सारख्या ऑर्गनायझेशन ज्यांना रेफर करतात, अशा सगळ्या डाटाच्या अनुषंगानं त्यांनी आपला लेखाजोखा मांडला पाहिजे। दरवेळेस नरेंद्र मोदी आणि त्यांचे बगलबच्चे स्वतःची पाठ थोपटून घेण्यामध्येच कुठेतरी समाधान मानत असतात, मात्र त्यांनी तसं करू नये। शेवटी या 11 वर्षात हा भारताला पुढे घेऊन जाणारा नव्हे तर मागे घेऊन जाणारा राहिलेला आहे। त्यांच्या कारकिर्दीची तुलना मनमोहन सिंग साहेबांच्या कारकिर्दीशी जर केली तर स्पष्ट होऊन जातं की मनमोहन सिंग साहेबांच्या काळात एक विकासाची घोडदौड ही सुरू होती। त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची पारदर्शकता, भ्रष्टाचार थांबवण्याचा असलेला प्रयत्न, या उलट नरेंद्र मोदी यांनी काम केलंय। त्यामुळे जे आपल्या देशाचे जे चक्र आहेत हे उलट्या दिशेने फिरत आहेत। हे 11 वर्षाचा लेखाजोखा जो आहे हा जनतेच्या समोर मांडण्याचं काम आम्ही देखील करणार आहोत। किरण कुलकर्णी हे एकंदरीत जो मतांची जी चोरी झाली, जो मतांवर दरोडा टाकला गेला, याच्या मुख्य सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस जरी असले तरी हस्तक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी किरण कुलकर्णी यांनी हे कार्यरत होते। त्यामुळे मतदार संख्या ही 41 लाखांनी कशी वाढली आणि शेवटच्या 5 वाजेनंतर 76 लाख मतदान कसं झालं, या प्रश्नाचं जे गुढ आहे, उलटपक्षी हे ओपन सिक्रेट आहे, मात्र या सगळ्या गुढाच्या अनुषंगानं कार्यरत असणारी व्यक्ती म्हणजे किरण कुलकर्णी हे होते आणि त्यांची नार्कोस्टेज जर झाली तर हा महाराष्ट्रातला झालेला एकंदरीत जो मतांवर टाकलेला डल्ला आहे आणि ही जी फिक्सिंग आहे, मताची जी चोरी आहे, तिचा पर्दाफाश होईल।